मागचे 3 महिने प्रचंड टेन्शन आणि तणावाखाली गेल्यानंतर आत्ता कुठे एक चांगले दिवस येत आहेत असं आपण म्हणू शकतो. नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर जसं की मी आधी शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत, बरेच माझ्या चॅनलवर आहेत. तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्कीच पाहू शकता. तर पुढच्या महिन्यात एक लग्न आहे मेमध्ये आणि त्यासाठी आमची आता सध्या जोरदार शॉपिंग चालू आहे. मुंबईवरूनच सगळे शॉपिंग करून लग्नासाठीचे कपडे वगैरे घेऊन जायचे आहेत. त्यासाठी मी आणि माझी मुलगी दादरला चाललेलो. तिकडे माझी बहिणीचा नवरा, तिची मुलं तिकडे आम्हाला जॉईन होणार होती. आणि इथे दादरला ना कैलास लस्सीच्या बाजूला एक खूप छान मस्त असं कपड्यांचं दुकान आहे. तिथे खूप छान कपडे मिळतात लग्नाचे, मुलांचे, साड्या वगैरे पण छान असतात. पण मला तिकडचं मुलांचे जे शेरवानी किंवा मग लग्नाचे सूट असतात ना, ते मला फार आवडले. आणि एकंदर बजेटमध्ये आहेत, म्हणजे खूप जास्तही त्यांची कॉस्ट नाही आहे आणि खूप कमी किमतीमध्ये असं चीप मटेरियल असं पण नाही आहे. छान वाटले मला तिकडचे कपडे. आम्ही 2 सूट तिकडे शिवायला दिले आहेत. आणि दादर ईस्टला आपण ब्रिजवरून खाली उतरल्यावर कैलास लस्सीच्या बाजूलाच हे दुकान आहे. आणि मला तर ह्यांच्याकडे मी सेकंड टाईमला कपडे खरेदी करते. 2021ला जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न झालेलं त्यावेळी पण यांच्याचकडे मी कपडे खरेदी केलेले. खूप छान आणि मस्त असे कपडे होते आणि अजूनही ते छान आहेत. पण अर्थात नवीन लग्न असल्यानंतर परत नव्याने आपण शॉपिंग करतो, तेव्हा तसंच माझं झालं. साधारण आम्ही सकाळी काहीतरी 12:30 वाजता घरातून निघालेलो आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमचं हेच चाललेलं. संपूर्ण दिवस आम्ही दादरला होतो. माझ्या बहिणीची 2 लहान मुलं होती सोबत. पण शॉपिंग म्हटल्यानंतर तो एक उत्साहही असतो आणि नंतर मग असं मनासारख्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत की नाही, ही गोष्ट म्हणजे हेही मनात असतं की आपल्याला जे हवं आहे ते 4 दुकानं फिरवून व्यवस्थित घ्यावं असंही असतं. तर मग मी व्यवस्थित सगळीकडे फिरलो. 2 वेळा वेस्टला गेलो, परत ईस्टला गेलो, असं सगळं करून मग छान सगळं व्यवस्थित खरेदी केलं. आणि रात्री साधारण आम्ही 9च्या सुमारास घरी पोचलो. आता हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करते कारण ह्याचा व्हॉइस ओव्हर पण मी आधी करून ठेवलेला, व्हिडिओही बनवून ठेवलेला. पण मी गावी आली आणि त्या कामाच्या गडबडीत माझ्याकडे तयार असलेला व्हिडिओ मी अपलोड करायलाही विसरली. तर इतकं सध्या काम आहे. आणि तुम्हाला सांगूनच टाकते की माझ्या येत्या मेमध्ये माझ्या भावाचं लग्न आहे आणि त्यासाठी ही सगळी शॉपिंग, धावपळ, काम प्रचंड धावाधाव सगळीकडे चाललेली आहे. तर असं ही शॉपिंग करून मग घरातली आपली नेहमीची कामं असतातच. तर मग घरी आली मी. त्यानंतर माझा घरचा व्लॉग कंटिन्यू केला. घरी काय आपल्याकडे जेव्हा काही जेवण बनवायला भाजी वगैरे नसते ना, तेव्हा मग बटाटा नेहमीच आपल्या ह्याच्यामध्ये असतोच, घरीच आणलेला असतो. मग काय बटाट्याची भाजी किंवा बटाट्याची कापं, बटाट्याची भजी असे प्रकार करायचे. आणि हे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं की ही मी मिशोवरून 2 मिक्सरची भांडी मागवलेली आणि खूप मस्त आहेत. म्हणजे मला वाटतं 350 रुपयामध्ये मला 2 भांडी भेटली. हे एक छोटं आणि दुसरं एक मोठं. तर ह्याची ना मी मला वाटतं कम्युनिटीला लिंक टाकली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही नक्कीच त्या लिंकवर क्लिक करून घेऊ शकता. खूप छान आहेत ती भांडी. त्यानंतर मी ती बटाटा भजी बनवून घेतली. आणि हा व्हिडिओ जसं की मी आता सांगते की मी लेट पोस्ट करते आता. व्हॉइस ओव्हर आधी अर्धा व्हिडिओला बनवून ठेवलेला आणि त्यानंतर मला असा जेव्हा मी गॅलरी चेक करत होती व्हिडिओ डिलीट करण्यासाठी बरेचसे, तेव्हा मी बघितलं की बरेच असे व्हिडिओ आहेत जे मी एडिट करून ठेवले आहेत पण पोस्ट करायला विसरली. तर असंच झालं आहे. तर मला व्हिडिओचा टाईम मॅनेज करायला जमत नाही. म्हणजे कुठच्या वेळेला नक्की व्हिडिओ मी पोस्ट करू शकते हे मला माहीत नाही. पण व्हिडिओ मात्र चॅनलवर नक्कीच येत राहतील कारण गावाला नेटवर्क प्रॉब्लेम पण बराच असतो. त्याशिवाय बरंच लग्नघर असल्यामुळे बरीच गडबड असते. त्यामुळे मला डेली व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन पण ते टाईम त्याचा काय असेल मला माहीत नाही. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना तर त्या बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळेल. तर मी इथे बटाटा भाजी पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर मग जेवणाला पिठी बनवली. मालवणी लोकांचा आवडता पदार्थ. पिठीसाठी काय सिंपल गोष्टी असतात. कांदा, मिरची आणि कढीपत्ता हे सगळं छान फोडणी करून घ्यायची आणि त्यामध्ये कुळथाचं पीठ पाण्यामध्ये कालवून टाकायचं आणि ते ढवळत राहायचं, नाही तर त्याच्या गुठळ्या होतील. आणि त्यानंतर वरून त्यामध्ये खोबरं टाकायचं, मीठ टाकायचं, हळद टाकायची. अशी सिंपल अशी पिठी होते. आणि मच्छीचा वार असेल तर ह्या पिठीवर सुकी मच्छी किंवा भाजलेले बांगडा किंवा अजून दुसरी कुठची भाजलेली मच्छी असेल तर खायला एकदम उत्तम असते. आणि कोकणातल्या लोकांचं हे फेवरेट डिश आहे की पिठी, भात आणि मच्छी.
तर माझा वार नव्हता म्हणून मी मच्छी वगैरे काही केली नाही. आणि असंही माझा मुलगा फुल व्हेजिटेरियन असल्यामुळे मला 2-2 गोष्टी करायला लागतात. त्यामुळे मग मी कधी-कधी कंटाळा करते मच्छी मटण करण्याचा. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2-3 वेळा एवढंच होतं. जर मुलगा व्हेजिटेरियन नसता तर आमच्या घरी आठवड्यातून 3-4 वेळा नक्कीच मच्छी मटण असलं असतं. तर अशा प्रकारे माझी पिठी बनवून झाली. आणि तुम्हाला जी मी मगाशी भांडी दाखवली ना मिक्सरची, ती पुढे तुम्हाला दाखवते की ती खूप छान आणि मस्त भांडी आहे. त्याच्यामध्ये मी वाटणही करून बघितलं, तर तेही वाटणही फार छान झालं. मी कम्युनिटीला माझ्या लिंक टाकली आहे, तुम्ही जाऊन तिथून नक्कीच घेऊ शकता. कारण ते जे मोठं भांडं आहे ना, ते ज्यूस बनवायला छान असं आपण वापरू शकतो. किंवा एखाद्याची जर मोठी फॅमिली असेल, त्यांना रोजचा मसाला करायसाठी जर मोठं मिक्सरचं भांडं लागत असेल, तर त्या भांड्यामध्ये छान असं ते वाटण होऊन जाईल. आता इथे ना मला फोन आलेला म्हणून मी फोनवर बोलायला गेली आणि हे मी केलेली पिठी सगळं ओतून गेलं ते. कारण तिथे एक माणूस लागतं, नाही तर असं मग पसारा होतो. आता हे जेवणापेक्षा ते गॅस साफ करायचं मला डोक्याला खूप मोठं टेन्शन झालेलं. पण काय करणार, अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर आयुष्यात होतच राहतात. तर ही 2 भांडी आहेत, ज्यामध्ये हे छोट्या भांड्यामध्ये मी वाटणही करून बघितलं. जर 2-3 लोकांचं 4 लोकांचा स्वयंपाक करायचा असेल ना, तर हे छोटं भांडं चालू शकतं. आणि 8-10 लोकांचा स्वयंपाक करायचा असेल तर मसाला वाटायला हे मोठं भांडं आपण यूज करू शकतो. तर यामध्ये मी लसूण, त्यानंतर आलं असं सगळं करून मिरची, हिरवा मसाला तयार केला जेवणासाठी. आणि छान असं वाटण करून बघितलं तर अगदी मस्त झालं ते वाटण. आणि ही मिक्सरची भांडी मी माझ्या रेग्युलर मिक्सरला लावली, जो की माझा जुनाच मिक्सर आहे. तर ही छान झालं सगळं, म्हणजे असं कुठेही मला जाणवलं नाही की ते लागत नाही आहे किंवा त्याचा काही प्रॉब्लेम होतो आहे. आणि अगदी कमी वेळात त्याची पेस्टही खूप छान झाली. तर एकंदर हे मिक्सर जार मला दोन्ही फार आवडले. मिशोचे हे प्रोडक्ट मला खूप छान आवडले आणि मी त्याचा रिव्ह्यू मिशोवर दिला आहे. कधी मिशोच्या बाबतीत असंच आहे, कधी-कधी काही गोष्टी खूप छान येतात आणि काही गोष्टी कधी-कधी खूप खराब येतात. पण आपण जर ऑनलाईन शॉपिंग करत असू तर ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच रिव्ह्यूज वगैरे चेक करून घ्याव्या लागतात. आणि आपल्याकडे ऑप्शन असतो ना रिटर्नचा, नाही आवडली तर आपण रिटर्न करू शकतो. तर इथे मी छान असं वाटून घेतलं. हां, आणि एक गोष्ट मी माझ्या सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्ससाठी सांगू इच्छिते की मी डेली शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते. तुम्हाला जर नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मी लाँग व्हिडिओ बनवत नाही सध्या, मला तेवढा वेळ मिळत नाही. पण कधीतरी असा ब्लॉग वगैरे शूट करते आणि तो बनवते. पण माझ्या चॅनेल नाहीच होत शक्यतो बनवायला, कारण बरीच कामांमध्ये आणि बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलेली असते मी. त्यानंतर मग इथे मटर पनीरचीही भाजी केली. तर तुम्हाला माझे हे ब्लॉग बघायला आवडतात का डेली रुटीनवाले? तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय, काळजी घ्या.